ऑन द टॉस और पहली बार फील्डिंग करने का निर्णय। जी जायवर्स ऑन द टॉस एंड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट। मराठीत बोल, मराठीत सगळ्यांना समजते मराठी. ते जीवी जागवार्स काय ते सकाळपासून येत नाही मला. खरंच सकाळपासून चुकतोय मी. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी चीजों. आबांचं वाक्य नाही. देखना है सलामी के दोनों बल्लेबाज जीवी के मैदान पर फर्स्ट सेमीफाइनल गोइंग टू स्टार्ट. त्याचं नाव काय बाबा मग सांग जरा. बॅट्समॅन आलोक पांडे सामना करेंगे पहली गेंद का ऋषि गेंदबाजी में. ये गेंद बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी फील्डिंग भाई, वहां पे फिसल गए. बेहतरीन फील्डिंग शुभम दारा. ये बहुत ही रोमांचकारी मैच होने वाला है. सेमीफाइनल है ये. ऋषि ये गेंद यहां पर वहां छोटू ने अच्छी फील्डिंग कर दी. एक ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा. आलोक ऋषि ये नो बॉल, ये जरूर नो बॉल. हाफ पिच. देखो ये दोनों भी टीम इस तरह खेलेंगे कि सेमीफाइनल का एक जो दबाव होता है ना उसके साथ ही खेलेंगे. सर किती रन सचिन सर? एकच रन. त्याचं नाव काय? अक्षय इंदुलकर. इंदुलकर. अक्षय पाहूया आता. नॉट आउट. ओके नो बॉल नहीं है. अक्षय सिंगल रन्स फक्त. ओके ऋषी पुन्हा एकदा आजच्या दिवसात जबरदस्त फॉर्म केलाय तो ऋषीने. हा यॉर्कर लेन चेंडू होता. सिंगल मिळेल. फील्डिंग गजब सी या ठिकाणी बघायला मिळते. मैदानात थोडासा अंधार होताना दिसतोय. हा सुद्धा अतिशय उत्कृष्ट चेंडू, उत्कृष्ट फील्डिंग. बघा सेमीफायनल आहे मॅच. सांगितलं होतं प्रत्येक खेळाडू जीव तोडून फील्डिंग करतोय. अजून काय कोणाच्या बॅटमधून मोठा फटका आलेला नाही. धावसंख्या होते ती 6 बिनबाद. ऋषी हाफ सेंचुरी मारली होती त्याने आणि हा मात्र नक्कीच चौकार. उत्कृष्ट शॉट. धाव संख्या होते ती बिनबाद 10. पहिलं षटक सुरू असताना ऋषीचं पहिलं षटक संपलेलं आहे. संदीप नवीन गोलंदाज. आलोक संदीप यांचा पहिला चेंडू खेळून काढतील. 4 षटकांचा सामना. थोडासा मैदानात अंधार होताना दिसतोय. कृपया हॉलिजन सुरू झाले असते तर बरं झालं असतं. सो यॉर्कर क्लीन बॉल. व्हेरी गुड स्टार्ट बाय संदीप. आलोक सुद्धा घणाघाती फलंदाज होता. आता नवीन फलंदाज आलाय तो चंकी चंदू.
फुलटॉस नो बॉल नक्कीच असणार. हाईटचा नो या ठिकाणी. 2 धावा मिळतात. धावून एक धाव काढली आहे. संदीप पुन्हा एकदा पहिलाच यॉर्कर चेंडूवर क्लीन बोल्ड केलं होतं. हा बघा फुलटॉस. हा बघा षटकार का धर्मेंद्र द्वारा अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. चंदू चांगला फटका सिंगल मिळेल. दुसरं षटक सुरू असताना आणि हा फुलटा षटकार. हाईटचा चांगला दुस्त उपयोग केला या ठिकाणी आणि 6 धावा. लास्ट 2 बॉल टू गो. हा पण फुलटॉस पण काय सांगावं एकाच रनवर चांद्र क्षेत्ररक्षण नॉट आउट. एका धावेने समाधान मानावं लागलं. संदीप पुन्हा एकदा. हा पण फुलटॉस बनवलाय त्याला. सिंगल मिळेल. षटक संपलेलं आहे दुसरं आणि धावसंख्या प्रगती पथावर आहे ती 1 गडी बाद अलोकच्या रूपात 21 धावा. धर्मेंद्र अतिशय फसवे चेंडूच्या टाकतोय पण ह्या ठिकाणी स्वतः धर्मेंद्र चुकलाय. लेग स्टंपच्या हा धर्मेंद्र आहे ना. बंदुकीच्या गोळीसारखा गेला. आमच्या 55 खाली जंप मारावी लागली. पाहूया षटकार का चौकार. सावकार चौकार का षटकार. थर्ड अंपायर बघितलं मी. RR Rangers all the best. थँक्यू. छोट्या मुलीने RR अव्हेंजर्सला शुभेच्छा दिल्यात. बॉलिंग वाला धर्मेंद्रच आहे. धर्मेंद्र मगाशी चांगली फलंदाजी केली होती. हा पहा चांगला उत्कृष्ट फटका सिंगल मिळेल. धावसंख्या फलकावर लागते. तिसरं षटक सुरू असताना 28 बॉल किती झाले 3. हा यॉर्कर लेन स्ट्रेट ड्राईव्हला खेळलाय. क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगलच मिळेल. RR Rangers all the best. चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल मिळेल. सेमीफायनलचा सामना आहे. सिंगल डबलने काहीच चालणार नाही. षटकार खूप सोपा वाटतोय. चौकार कठीण आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि स्ट्रेट ड्राईव्ह तुम्हाला पकडावं लागेल. लास्ट बॉल टू गो. धर्मेंद्र पाहूया पंच या ठिकाणी काय निर्णय देत आहेत. डेड बॉल घोषित होतोय. धावा काय मिळत नाहीत त्या चेंडूवर. शेवटचा चेंडू धर्मेंद्र. काय कमाल करतोय धर्मेंद्र. बळी घेतोय का इकडून षटकार किंवा चौकार मिळतोय. सिंगल मिळेल मात्र. कव्हरच्या दिशेत खेळून काढलाय. षटक या ठिकाणी संपतय. 32 धावा. हा बेटा Chivi Jaguars all the best.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 32. 6 चेंडूमध्ये पाहूया किती धावा करतायत. सेमी फायनलचा सामना पूर्णपणे चुकलाय फलंदाज. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे याची नोंद घ्यायची आहे फलंदाजाने. हा सिंगलच मिळेल. इथे रनआउटची संधी होती, नॉट आउट असेल बहुतेक. मंदार. हाणामारीचं षटक म्हटलं जाते. 4 षटकांचा छोटासा सामना. पंचांना पास करून टाकलेला हा चेंडू. क्लीन बॉल. व्हॉट अ बॉलिंग मंदार. सगळे खेळाडू या ठिकाणी आनंद व्यक्त करताना क्लीन बोल्ड होऊन परततोय. इथे जरी विकेट गेली तरी सुद्धा चेंडू डॉट होतोय. एक विकेट मिळून चेंडू डॉट होतोय. डॉट होऊन किंवा विकेट घालून जमणार नाही. मोठ्या फटक्यांची गरज. अशाच पण मिळतील फक्त 4 धावा. चौकार. बॉल किती झाले? 4 झाले. लास्ट 2 चेंडू मंदारचे उरलेले आहेत. पाहूया किती धावा काढतील. ऑफस्टमच्या बाहेर होता, वाईट झाला असता पण पंचांची कडून जो निर्णय येतो तो अंतिम राहील. डॉट बॉल. हाणामारीच्या षटकात डॉट बॉल काय सांगावं. हा बघा, हा सिंगलच मिळणार. कॅच आउट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जेवीची धाव संख्या होतीये 37 धावा. 4 षटकामध्ये RRला जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. 38 धावांची गरज. कृपया क्षेत्ररक्षण जेबीने सजून घ्यायचंय. अतिशय रंगतदार सामना होईल याच्यात काही शंकाच नाही वाटत आहे मला. नवयुग प्रीमियर लीग 6वं वर्ष आहे. प्रतिवर्षी डिसेंबर महिन्यातच या ठिकाणी या टर्फमध्ये क्रिकेट टुर्नामेंट आपल्याच विभागातल्या खेळवल्या जातात. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सेकंड सेमीफायनलचा टॉस पण झालेला दिसतोय. जेवी कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जेवी हा पहिला सेमीफायनलचा सामना. दुसरा याच्यानंतर होणार आहे तो होणार आहे नंतरचा होणारा सामना सांगतो. वाह, आजच्या दिवसाचा परफॉर्मन्स ज्याने चांगला केला असेल तो ऋषी मैदानात. ऑलराऊंडर. अर्धा षटक ठोकलं होतं आणि पहिला चेंडू वाला षटकार. स्वतःच हसताना दिसतोय ऋषी. हा चेंडू सुद्धा षटकार. भाई गोलंदाज ही सेमी फायनल आहे. हा सुद्धा षटकार. 2 चेंडूवर धर्मेंद्र जोडीला आहेच. क्या बात आहे ऋषी. लेग स्टंपच्या खूपच बाहेर आणि हा पंच आपले हवेत हात पसरवून वाईटचा इशारा करतील. वाईट बॉल. अतिरिक्त रन येतोय. ऋषी पूर्ण परफॉर्मन्स मध्ये. हा पण होता ऑफ स्टंपच्या थोडासा भार. सिंगल मिळतोय. सर सिंगल आहे का? 1 रन. ओके. ऋषीसाठी हा फाईन लेगच्या दिशेत खेळलाय. सिंगल. सिंगल रन. मागडं षटक म्हणावं लागलं ऋषी समोर. भाई लेग साइड ऑफ साइड नाही, तुम्हाला सरळ फटके मारावे लागतील. किती रन्स?
1 रन्स. धर्मेंद्र पहिल्यांदाच सामना करेल, याने सुद्धा दिवस चांगला गाजवलाय. हा चेंडू फास्ट चेंडू, सिंगल सिंगल नक्कीच सिंगल. षटक संपतंय पहिलं. धाव संख्या झाली 17. धाव संख्या झाली ती 17. धर्मेंद्र समोर आलेत आमचे संजू बाबा. अगोदरच्या सामन्यात त्याच्याकडून चेंडू काढून घेण्यात आला होता. आता मात्र सुरुवात खराब केली संजूने. वाईट चेंडू. नो वाईट म्हणजे एकच रन सिंगल वाईटचा. +1 2 रन. संजू हा इकडे मात्र सन्मान दिला जरा गोलंदाजाला, कारण ऋषीला स्ट्राईक देणं खूप महत्वाचं आहे. काय धावा जमवल्यात प्रत्येक सामन्यात. ऋषि जब तक मैदान पर खड़े तब तक आरआर को कोई खतरा नहीं, गारंटेड. ये गेंद कवर की दिशा में. अंपायर सचिन सर का नो बॉल का इशारा. एकच रन ना सर, एकच रन. संजू पाहूया पुन्हा. बॉलिंग ऍक्शन फुल टॉस. बाई हा झेल होता, झेल सोडलाय. डायू सुद्धा मारू शकला असता लॉंग ऑफचा खेळाडू. षटकार. धाव गतीत अतिशय चांगली वाढ होते. महागडा ठरतो संजू. मागाच्या सामन्यात गोलंदाजी परत घेताना त्याला परत विश्वास दाखवला होता, आणि हा मात्र ऋषिकेश कानिटकेर छक्का, ज्याने पाकिस्तान बरोबर 99 की 98 मध्ये जो शारजा मध्ये जिंकलेला सामना होता, शेवटच्या चेंडूवर चौकार मारून ऋषिकेश कानिटकरने मॅच जिंकली होती. स्कोर झाला आहे सांगतो, बिनगडी बाद 37 रन. आणि तुम्ही विन झालेला आहात. एका रन साठी खेळा. काय सांगावं. सेमीफायनलचा सामना, शेवटच्या चेंडूवर एक धाव काढताना कोणत्या खेळाडूला टार्गेट करत होता